आजचा आपण जो विषय ठेवलेला आहे तो विषय म्हणजे चार ब्रह्मविहार असा विषय आहे. आणि तो विषय सांगत असताना मलाही थोडासा आनंद होईल आणि आपणालाही आनंद होईल अशी अपेक्षा करतो. कारण हा विषय आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि हा विषय सांगत असताना थोडं पाठीमागं आपल्याला जावं लागतं. कारण भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे, भगवान बुद्धाचा धम्म हा 37 बोधी पक्षामध्ये अवतरलेला आहे. भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे तो 37 बोधी पक्षामध्ये अवतरलेला आहे. आता त्याच्यामध्ये त्यांनी 4 स्मृती प्रस्थान सांगितलेले आहेत, 4 सम्यक प्रधान सांगितलेले आहेत, 4 वृद्धिपात सांगितलेले आहेत, 5 इंद्रिय सांगितलेले आहेत, 5 बल सांगितलेले आहेत, सप्त बोधांगे सांगितलेले आहेत काय. आणि अशा प्रकारचे हे जवळजवळ हे 37 बोधी पक्ष असे भगवान बुद्धांनी त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. आता आपण याचे व्यतिरिक्त जे 4 ब्रह्मविहार आहे, हे 4 ब्रह्मविहार हे सम्यक संकल्पामध्ये येतो काय. तर ते 4 ब्रह्मविहारात आपण थोडक्यामध्ये विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण कसं आहे की आर्याष्टांगिक मार्गामध्ये 8 अंग आहेत. त्या 8 अंगामध्ये सम्यक दृष्टी हे जे काही पहिलं अंग आहे त्या पहिल्या अंगाला आपण दर्शन मार्ग म्हणतो. पहिलं जे अंग आहे सम्यक दृष्टी त्याला आपण दर्शन मार्ग म्हणतो आणि बाकीच्या 7 अंगांना आपण काय करतो, भावना मार्ग म्हणतो. कारण जर आपला दृष्टिकोन चांगला असेल काय, जर आपला दृष्टिकोन चांगला असेल, आपली दृष्टी चांगली असेल तरच आपण बाकीच्या 7 अंगाचा विकास करू शकतो, त्याशिवाय आपण विकास करू शकणार नाही. आणि एक अंग आपण सोडून दुसऱ्या अंगामध्ये ज्यावेळेस प्रवेश करतो ना त्यावेळेस पहिल्या अंगाला आपल्याला टाकून देऊन डायरेक्ट दुसऱ्या अंगामध्ये आपल्याला प्रवेश करता येत नाही. म्हणून सम्यक दृष्टी ज्यावेळेस माझ्याकडे असेल, उचित दृष्टिकोन असेल काय आणि यथार्थ बरोबर असेल, त्याच सम्यक दृष्टीला अति उत्तम अशी दृष्टी असं म्हणतात काय. शिवाय त्यांचा दृष्टिकोन चांगला आहे, त्याला 4 आर्य सत्याचं ज्ञान आहे आणि त्या सम्यक दृष्टीमध्ये आहे तसं तो पाहतो. ज्या ठिकाणी आपण पाहतो ते आहे तसं पाहतो, त्याच्यामध्ये आपण वेगळा बदल करत नाही. त्याला आपण काय म्हणतो, सम्यक दृष्टी म्हणतो. आणि मग ही सम्यक दृष्टी जर आपल्यामध्ये असेल, तरच आपण काय करत असतो, सम्यक संकल्प करत असतो. आता हा सम्यक संकल्प कोणत्या वेळेस करतो की ज्यावेळेस माझी दृष्टी चांगली असेल त्यावेळेस मी प्रतिज्ञा करतो सम्यक संकल्पाची की सम्यक संकल्प करतो. पण सम्यक संकल्प करत असताना सुद्धा भगवान बुद्धांनी त्याच्यामध्ये 3 भाग सांगितलेले आहेत. एक अविहिंसा संकल्प, दुसरा अव्यापात संकल्प आणि तिसरा नैष्कर्म संकल्प. आता अविहिंसा संकल्प मध्ये ज्या संकल्पामध्ये हिंसा नाही असा संकल्प म्हणजे अविहिंसा संकल्प. मग मी जोही संकल्प करेन, कोणताही कुटुंबातला असो, समाजाचा असो, कोणताही धार्मिक क्षेत्राचा असो, कुठलाही संकल्प असेल, त्या माझ्या संकल्पामध्ये हिंसा असता कामा नये. आणि जर समजा त्या संकल्पामध्ये जर समजा माझी हिंसा असेल तर माझा तो सम्यक संकल्प होणार नाही, तो मिथ्या संकल्प होईल. आणि मग आपण नेहमी संकल्प करतच असतो. भगवान बुद्धांनी संकल्प केला होता. शेवटी भगवान बुद्धांनी संकल्प केला आणि ज्याला आपण भूमिस्पर्श मुद्रा म्हणतो, त्या ठिकाणी गयेला बसल्याच्या नंतर त्यांनी अशी एक प्रतिज्ञा केली, असा एक संकल्प केला होता की मला जोपर्यंत इथून ज्ञान प्राप्त होत नाही, मला जोपर्यंत सुखाची चाहूल लागत नाही, तोपर्यंत मी इथून उठणार नाही. हा संकल्प त्यांनी केला आणि तो त्यांनी 7 आठवड्यांनी पूर्ण केला. असाच संकल्प कोणी केला, बाबासाहेबांनी केला. बाबासाहेब ज्यावेळेस बडोद्यामध्ये होते काय, आणि बडोद्यामध्ये असताना कुणी त्यांना खोली राहायला देत नव्हते, परंतु नाव बदलून त्यांना एका पारशाच्या लॉज वरती राहावं लागलं. आणि ज्यावेळेस ह्या मर्कट समाजाला समजलं त्यावेळेस ते रात्री 2 वाजता काठ्या आणि कुऱ्हाडी घेऊन त्या पारशाच्या लॉज वरती आले आणि त्या पारशाला म्हटले की हे पा, तुझ्या लॉज मध्ये एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला तू बाहेर काढ. जर त्या व्यक्तीला तू बाहेर हाकललं नाहीस तर आम्ही तुलाही मारू आणि त्या व्यक्तीलाही मारू. आणि मग रात्री 2 वाजता
रात्री 2 वाजता त्या पारशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सगळं सामान आहे ना बाहेर फेकून दिलं, सर्व सामान बाहेर फेकून दिलं. आणि मग रात्री 2 वाजता त्या बाबासाहेबांनी ते सामान सर्व गोळा केलं आणि स्टेशनला गेले. स्टेशनला गेल्यानंतर तिथं जवळजवळ 4 तास गाडी लेट होती. तर बसायचं कुठं, रात्री 2च्या नंतर बसायचं कुठं. आणि मग त्या स्टेशनच्या शेजारी एक गार्डन आहे, त्या गार्डन मध्ये बाबासाहेब आले. आणि त्या बाबासाहेब त्या गार्डन मध्ये आले तर सांगता येत नाही की त्यावेळेस त्या गार्डन मध्ये खरोखरच लाईट असेल की नसेल, असेल का नसेल. त्या काळामध्ये ते दिवे लावत होते, तो दिवा सुद्धा लावलेला होता का नव्हता हे माहित नाही. पण ते बाबासाहेब त्या गार्डन मध्ये आले आणि एका बरगदच्या झाडाखाली 4 तास बसले होते. रात्री 2 ते सकाळी 6 वाजेपर्यंत त्या बरगदच्या झाडाखाली बसले होते. आणि कसे बसले होते तर रडत बसले होते. कसे बसले होते, रडत बसले होते. रडत का बसले होते की ते असे म्हणत होते की मी एवढा शिकल्या सवरलेला असताना सुद्धा, मी एवढा शिकल्या सवरलेला असताना सुद्धा जर माझ्यावरती हे लोक असा अन्याय अत्याचार करतात तर माझ्या खेड्यापाड्यातल्या गरीब लोकांच्या वरती कसा काय काय करत असतील, ते कसा व्यवहार करत असतील त्यांच्या संगती, ते याची चिंता करत रडत बसले होते 4 तास. आणि 4 तास रडत बसल्याच्या नंतर पहाटे पहाटे त्यांनी एक संकल्प केला की माझ्या ह्या अडाणी समाजाला, माझ्या ह्या दलदलीमध्ये रुतलेल्या समाजाला मी एक ना एक दिवस वरती काढेन. आणि वरती जर समजा मला ह्या समाजाला नाही काढता आलं तर मी स्वतःला गोळी घालून घेईन, असा संकल्प बाबासाहेबांनी त्या बडोद्याच्या गार्डन मध्ये केला. आणि आज त्याच भूमीला त्या लोकांनी संकल्प भूमी असं नाव दिलंय आणि लोक त्या ठिकाणी पर्यटन म्हणून आता जायला लागलेले. आणि तोच संकल्प बाबासाहेबांनी 1956ला 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी आपल्याला दीक्षा देऊन तो पूर्ण केला. आणि मग हा संकल्प करत असताना माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारची हिंसा असता कामा नये. कुठल्याही प्रकारची हिंसा, मी कुठलंही काम करत असेल, सामाजिक काम करत असेल, धार्मिक काम करत असेल, राजकीय काम करत असेल, ह्याच्यामध्ये माझ्यामध्ये कुठलाही हिंसा असता कामा नये. आता दुसरा संकल्प सांगितलाय की तो अव्यापात संकल्प. अव्यापात संकल्प, अव्यापात संकल्प म्हणजे ज्याच्यामध्ये द्वेष नाही असा संकल्प. ज्या संकल्पामध्ये द्वेष नाही असा संकल्प म्हणजे अव्यापात संकल्प. पण मी कोणतेही कार्य करत असो, कोणतंही कार्य करत असो, त्या कार्यामध्ये ना मी ज्यावेळेस एकमेकाशी व्यवहार करत असेल त्यावेळेस मी कुणाचाही द्वेष करता कामा नये. जर मी द्वेष करत असेल तर तो माझा सम्यक संकल्प कधीही होऊ शकणार नाही. काही वेळेस बऱ्याच वेळा असं होतं की जी आपली काही कार्यकारिणी असतील त्या कार्यकारिणीमध्ये जर समजा काही माझं थोडस जरी समजा एकमेकाशी बिनसलं, थोडा जरी वादविवाद झाला तरी मी काय करतो, त्याच्याशी काय करते का द्वेष भावना ठेवतो. त्याच्याशी मी द्वेष भावना ठेवतो आणि त्या द्वेषाने वागण्याचा प्रयत्न करू. भले मी दाखवत नाही पण आतून मी काय करतो, त्याच्याशी द्वेष भावना करण्याचा प्रयत्न करतो. तर ही द्वेष भावना ज्यावेळेस माझ्यामध्ये असते त्यावेळेस मी कुठलंही सामाजिक काम, धार्मिक काम, कुठलंही काम अगदी चांगल्या प्रकारे करू शकणार नाही. म्हणून माझ्या संकल्पामध्ये हा द्वेष असता कामा नये. माझ्या संकल्पामध्ये द्वेष असता कामा नये. आधी लहान वस्तूमुळे सुद्धा आपण एकमेकांचा द्वेष करत असतो, तर तो द्वेष करता कामा नये. आणि तिसरा संकल्प सांगितलाय की निष्कर्म संकल्प. निष्कर्म संकल्प म्हणजे कामोपभोगाच्या पलीकडे जाणे. आणि मग हा संकल्प करीत असताना हे लक्षात ठेवलं पाहिजे की मी काही कुटुंबात काम करो किंवा कुठलंही काम करो, त्या कामामध्ये मी नेमका काय करतोय याची मला जाणीव असली पाहिजे. म्हणून मी ते कामोपभोगाच्या किती लागतं माणसाला लागून किती लागतं. 2 टायमाचे जेवण असायला पाहिजे, 1-2-4 जोडी कपडे असायला पाहिजे, काय आरोग्य बिघडले तर दवाखान्यात जाण्यापुरतं पैसे असायला पाहिजे. पण ह्या गोष्टी
असूनही मी काय करत असतो, जास्तीत जास्त काय करतो माहितीये का, त्या काम भोगामध्ये ना मी जखडलेलो असतो. म्हणून या कामभोगाच्या पलीकडे जाणे, या कामभोगाच्या पलीकडे जाणे म्हणजेच नेष्कर्म संकल्प. त्याच्यामध्ये आपली दानाची भावना असली पाहिजे, दानाची भावना असली पाहिजे. पण ज्या वेळेस हे तीन प्रकार अहिंसा संकल्प, अव्यापार संकल्प आणि नेष्कर्म संकल्प हा जर पूर्ण करायचा असेल तर मला काय करावं लागेल माहितीये का, ते सम्यक दृष्टीला घेऊन यावं लागेल, त्या सम्यक दृष्टीला घेऊन यावं लागेल. आणि ज्यावेळेस मी सम्यक दृष्टीला घेऊन येतो त्याच वेळेस मी हा तीन प्रकारचा संकल्प करू शकतो, हा तीन प्रकारचा संकल्प करू शकतो, अन्यथा मी करू शकत नाही. आणि मग जर समजा हा संकल्प केला, मी हा तीन प्रकारचा संकल्प मी केला, पण तो पूर्णत्वास नेण्यासाठी मला काय करावं लागतं, मला 4 ब्रह्मविहाराचं आचरण करावं लागतं. मला हे संकल्प पूर्ण करण्यासाठी, मला हा संकल्प पूर्ण करण्यासाठी काय करावं लागतं, 4 ब्रह्मविहाराचे आचरण करावं लागतं. आता ब्रह्मविहार नाही का, ब्रह्मविहार म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे ज्ञान, विहार म्हणजे वास्तव्य करणे. मग नेहमी कुशल ज्ञानाच्या संपर्कामध्ये राहणे म्हणजे 4 ब्रह्मविहार. कुशल संकल्पामध्ये, कुशल विचारामध्ये राहणे किंवा कुशल संकल्पामध्ये राहणे म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, ब्रह्मविहार. आता एक कुशल ज्ञान हे काय सांगितलेलं आहे भगवान बुद्धाने, कुठलं ज्ञान आहे ते, कुशल ज्ञान म्हणजे नेमकं ब्रह्मविहारामध्ये काय सांगितलेलं आहे, तर त्यांनी पहिले सांगितलेलं आहे मैत्री. काय सांगितलंय, मैत्री. दुसरं आहे करुणा, तिसरं आहे मुदिता आणि चौथा आहे उपेक्षा. ही 4 प्रकारचे ब्रह्मविहार आहेत. आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.